माझे अत्यंत जीवलग आणि खूप जुने मित्र. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. सुशील दादा मोरजर यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. पण हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, तिथपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. आणि त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त असे जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत म्हणजे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. खास करून यांच्याकरता याचा उपयोग होणार आहे. असं म्हणत नाही की इतरांकरता होणार नाही, पण जे शहरी भागात राहतात ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. पण ही जी लोक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांचं संपूर्ण हेल्थची म्हणजे त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय ही त्यांना समजून सांगणं हे या रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे मला वाटतंय की अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे, मला नाही वाटत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, असा दुसरा कोणी अजून राबवला असेल, कदाचित असेल सुद्धा, पण माझ्या तर वाचण्यात किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं. आणि त्यामुळं अत्यंत आता जरी त्यांनी सुशील दादांनी आता जरी भरारी मारली असेल स्वकर्तृत्वावरती, पण तो सुद्धा अशाच परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण म्हणजे वाटचाल करत 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 तो पुढे आलेला आहे. त्याची जाणीव त्यांनी जी ठेवली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शासनाने त्याचं अनुकरण करावं आणि शासनाने त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संपूर्ण मेडिकल चेकअप्स, बऱ्याचशा चेकअपच्या असे व्हॅन्स निर्माण कराव्यात. कारण एखादा मेडिकल कॅम्प जेव्हा आपण घेतो सगळ्यांना त्या ठिकाणी पोचता येत नाही. आणि त्यांना पोचता जरी येत नसेल, काय लोक वयस्कर असतात, काय लोकांना माहिती मिळत नाही, आणि त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे असं माझं शासनाला आव्हान आहे. माझ्या परीने याचं संपूर्ण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याचं संपूर्ण तिथपर्यंत पोचण्याचं काम करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.